भास्कर जाधव यांनी चंद्रपूर आणि नागपूर विधानसभेचा घेतला आढावा। उद्धव ठाकरेंच्या सोबत बैठकीत पदाधिकारी नागपूरसह विदर्भातील अनेक जागांवर करणार दावा। माजी मंत्री पद्माकर वळवी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। वळवी भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याची चर्चा। 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात। शरद पवारांनी भाकीत परतवत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या केल्या सूचना। मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान। पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरून संजय राऊतांची टीका। मी जाहीर सांगतो, मराठ्यांना सोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं अशक्य। मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका। भडकाऊ भाषणं करणाऱ्यांची शिंदे पाठराखण करत असल्याचा याचिकेत आरोप। कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या इंद्रजित गुजर यांचा बॅनरबाजीतून मतदारसंघावर दावा। धाराशिवमधील रस्त्यांची कामं करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 42 कोटी 49 लाख रुपये मंजूर। खासदार ओमराजे निंबाळकरांची माहिती। तुळजापुरात उभारणार भवानी माता आणि शिवरायांचं 108 फुटांचं शिल्प। आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची घोषणा। या देशाचं व्यवस्थापनच सध्या अदानी चालवत आहेत। अनेक ठिकाणी अदानी दिसतात। संजय राऊतांची भाजपसह सरकारवर टीका। रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी करा। अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर पलटवार। अजित पवारांचे 10 ते 12 आमदारही निवडून येणार नाहीत, पवारांनी लगावला होता टोला। महाराष्ट्र विक्री आहे। जमीन उद्योग कमी होते ते आता शाळा देखील सरकारकडून अदानींच्या ताब्यात। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संताप। मेट्रोचं लोकार्पण पुढे ढकलल्यामुळे काही लोक छाती बडवत होते। त्यांनी कधी एक पिलरही बांधलेला नाही। देवेंद्र फडणवीसांचा मवियावर घणाघात। प्रणिती शिंदेंनी आपलं अज्ञान तपासावं। त्यांचे आरोप हास्यास्पद। खासदार आहात, जबाबदारीनं बघा। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींचा पलटवार। विधानसभेच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का। मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू राजेंद्र कुमार गावितांचा पक्षाला रामराम।